नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवसत्ताच्या रिअल इस्टेट स्पेशल मध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत जमीन, घर आणि प्रॉपर्टी संदर्भातील महत्त्वाची माहिती। आपल्या खरेदी विक्रीच्या निर्णयांसाठी हे खूप उपयोगी ठरेल। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण जाणून घेणार आहोत 7/12 आणि 8A फाईल म्हणजे नेमकं काय आणि त्यांचा फरक काय आहे। 7/12 फाईल म्हणजे नेमकं काय, तर जमिनीचा मालक कोण आहे हे दाखवते। जमिनीचा प्रकार म्हणजे शेती किंवा वनोत्पादन, जमिनीचे क्षेत्रफळ, त्या जमिनीवर काय पीक घेतले जाते आणि जमिनीवर भरलेले कर। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 7/12 म्हणजे ही जमीन माझी आहे आणि मी त्यावर काय करू शकतो। आता आपण बघूयात 8A फाईल म्हणजे नेमकं काय। ही दाखवते की जमीन कोणत्याही कर्जाखाली आहे का आणि जमीन विकायला मोकळी आहे का। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 8A म्हणजे ही जमीन विकायला मोकळी आहे का। सारांश असा येतो की 7/12 म्हणजे जमीन माझी आहे की नाही आणि त्यावर काय हक्क आहेत, तर 8A म्हणजे जमीन विकायला मोकळी आहे की नाही। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।